खेळचं जरी माहेर असेल तरी आमच्या मानसीताईचं नक्कीच खरं तर ते आशीर्वाद आहेत ताई आणि अगदी त्याच तुमच्या आशीर्वादानं 2 वर्षापूर्वी या ठिकाणी असणाऱ्या मॅचेस मध्ये तुम्ही दिलेला आशीर्वाद आजही आम्हाला आठवतोय आणि मग अखेर 6 मार्चला आम्हाला सुद्धा तुमच्या अगदी या छोट्या बंधूला किंवा भावाला रायगड भूषण सारखा रायगड जिल्हा परिषदेचा एक छोटासा पुरस्कार प्राप्त झाला। तर प्रथमतः सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। ज्ञानेश्वर घरत या ठिकाणी आहेत। मंगेशजी मी विनंती करेन आपल्याला की ज्ञानेश्वर घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। सामना सुरू करा। ज्ञानेश्वर घरत यांचा आदरपूर्वक सन्मान मंगेशजी घरत। या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वरजी घरत इथे उपस्थित आहेत। मैदानातून आता कार्यक्रमातून काहींचं प्रस्थान होतोय। मग सुरेशजी डाकी अतिथी कक्षात विराजमान आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला। ज्ञानेश्वरजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षात होताना दिसतोय। विंधणे ग्रुप ग्रामपंचायत सीझन 2 फर्स्ट मॅच फर्स्ट बॉल, पहिला सामना पहिला चेंडू आणि या वेळेला सामना सुरू आहे। 1-1 षटक झाला की मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान, कारण खेळ महत्वाचा आहे। आता या दोन्ही टीमना परत 1-1 सामना अजून संधी आहे। तदनंतर पंढरी शेठ घरत मला वाटतोय असावेत। भाताचा व्यवसाय करता करता मला समाजासाठी काय करता येईल का, आणि म्हणूनच जगताना खरं तर समाजामध्ये काहीतरी ओळख ठेवावी आणि शाळेसाठी या सध्याच्या महामुंबईमध्ये 4 गुंठ जागा दिली। टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या उदात्त भावनेसाठी। मला आठवतोय मोठीजुईच्या पंडित परिवाराशी त्यांचं नातं फार जवळचं आहे। ते आदरणीय पंढरी शेठ यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून बालकृष्ण म्हात्रे इथं उपस्थित आहेत। शक्ती म्हात्रे यांचे पिताश्री पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि म्हणूनच ज्या मुलाला कर्तृत्ववान मुलाला जन्म दिला, अतिशय कमी वयात मुलानं या विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीचं सरपंच पद निभावलं, ते माजी सरपंच शक्ती म्हात्रे यांचे पिताश्री बाळकृष्ण म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर असं म्हटलं जातं प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे, परंतु प्रत्येक कर्तृत्ववान स्त्री मागे सुद्धा एका पुरुषाचा हात आहे। तुमच्या ग्रामपंचायतीला ISO मान्यांकन प्राप्त झाली, शासनाचा एक प्रमाणपत्र खरं तर दिला गेला। त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गाताईंचे यजमान आदरणीय रोशन डाकी या ठिकाणी आहेत। मंगेशजी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे। तदनंतर आपण आर्याताईंना रिक्वेस्ट करू, आर्याताई आपण तयारीत राहायचं आहे। आपल्या पवित्र शुभस्ते विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंचा, ज्यांच्या कारकिर्दीत स्वच्छ आणि त्याचबरोबर अनेक पायाभूत सुविधा या आपल्या विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या। स्ट्रेट हिट केलेला चेंडू, स्ट्रेट डाईव्ह केलेला चेंडू 4 धावसंख्या देतोय ते विंधणे अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघाला। आर्याताईंना विनंती असेल निसर्गताईंचा आदरपूर्वक सन्मान आणि निश्चितच शासनाचा 10 लाख रुपयाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीला ज्यांच्या कारकिर्दीत प्राप्त झाला त्या निसर्गताईंचा आदरपूर्वक सन्मान होत असताना जोरदार ग्रामस्थांकडून टाळ्यांचा प्रतिसाद असणं अपेक्षित आहे। आऊसाहेबांची लेख आहे। तदनंतर या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी आकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी शक्ती मंगेश घरत यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते आकाश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आहेत, चला या लगेच इकडे। आकाशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय। संयोजकांच्या माध्यमाने त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे। तदनंतर जेतूदादांचं शुभागमन आहे। जितेंद्र घरत या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल। सोमनाथ दादा खरं तर असल्याचा माज नाही आणि नसल्याची लाज नाही। तदनंतर जितू घरत खरं तर गावात मला वाटतोय बुगी उगी म्हणजेच अर्थात नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम, ते आदरणीय जितू घरत यांचा आदरपूर्वक सन्मान। मंगेशजी घरत आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया। कॉम्बॉक्स मध्ये मला वाटतोय पहिल्यांदा आवाज ऐकायला मिळेल संयम घरत यांचा, वैभव भोबी हरिग्राम यांचा आवाज ऐकायला मिळेल। आजचा दिवसच उत्तम आहे। खरं तर विवा शिरवाडकर हे माझ्या पर्वता कैक ललित ज्यांनी लिहिली आणि त्यांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वातील अभिजात भाषा म्हणून ज्या भाषेला दर्जा दिला त्या माझ्या माय मराठीचा अभिमान आम्हाला आहे। त्या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत।
सतीजी घरत या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. शक्ती मात्रे यांना विनंती असेल सतीजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी विनंती करतोय सतीजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती शक्ती म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. तदनंतर सचिनजी घरत, सचिन ठाकूर या ठिकाणी आहेत. लगेचच शक्ती मात्रे आपल्याला विनंती असेल की सचिनजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. चला लगेचच सचिन ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान शक्ती मात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते. सर्व सन्मानास पात्र आहेत. एक एक षटक होईल. खरं तर आमचे गोंधळी काशीनाथ पाटील यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. संग्राम घरत उद्योगपती युवा उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षात. शक्ती मात्रे आपल्याला रिक्वेस्ट असेल संग्रामजी यांचा आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. गेल्या वर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणारी बाईक ही संग्रामजी यांच्या माध्यमातून होती. ते युवा उद्योजक संग्राम घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर रोहन भोईर यांना विनंती असेल सन्माननीय विशाल पाटील इथं आहेत, श्रीसेवक असावेत. तदनंतर रमाकांत मोकल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महात्मा गांधी विद्यालय दिगोडेचे शिक्षक आहेत. अज्ञानाचा अंधकार दूर आणि ज्ञानाचा दिवा घरोघरी. तर रमाकांत मोकल, मी रोहन भोईर आपल्याला विनंती करेन की प्लीज चला रमाकांत मोकल सर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करूया. इतरही मान्यवरांचा सन्मान दीपकजी घरत ॲडव्होकेट या ठिकाणी आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. मंगेशजी घरत आपल्याला विनंती असेल चला आपण मंगेश घरत यांना विनंती असेल दीपक सरांचा आदरपूर्वक सन्मान ॲडव्होकेट दीपक सर. तदनंतर महेंद्र रामचंद्र घरत या ठिकाणी आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. रोहन भोईर यांना विनंती असेल महेंद्र रामचंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीगच्या पहिल्या रजनीत त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. महेंद्र रामचंद्र घरत त्यांचा आदरपूर्वक सन्मान इथे होताना दिसेल. रोहन भोईर आपल्याला विनंती असेल दीपकजी मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करायचा आहे. रोहन भोईर आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते दीपक मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. तदनंतर या पंचक्रोशीतील एक सुप्रसिद्ध गोंधळी आदरणीय आणि क्रिकेट प्रेमी काशीनाथ पाटील इथं आहेत. मी विनंती करतोय मंगेशजी घरत आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते रोहन भोईर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते काशीनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर परेजी आपण तयारीत राहायचं आहे. परेजी नामाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नामाजी पाटील नामाजी म्हात्रे या ठिकाणी आहेत. तर मी विनंती करतोय येस तर रोहन भोईर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय नामाजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. निवडक फक्त 2 ते 3 सन्मान. जाऊया कॉम्बॉक्सकडे. पहिल्यांदा अगदी दिलगिरी व्यक्त केली जातोय कॉम्बॉक्सची. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून समीरजी यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करूया. संतोष घरत आपण चला या ठिकाणी. रोहन भोईर, संतोष घरत चला या. सनी घरत, प्रणीत आपण लगेचच आपला आदरपूर्वक सन्मान या सर्वांना द्यायचा आहे. अनंता घरत या ठिकाणी आहेत. अनंता घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. परेश म्हात्रे आपल्याला विनंती असेल आता आपण पुढे. परेश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते चांगा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. राहुल
परेश त्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते चांगा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान करूया। ग्रुप ग्रामपंचायत विंधणे नाईट टूर्नामेंट्स फर्स्ट नाईट पहिला प्रकाश होतातील पहिली रात्र पहिला सामना या ठिकाणी अनुभवतोय पाहतोय संदीप घरत या ठिकाणी आहेत। परत एकदा विनंती असेल परेश म्हात्रेला, परेश म्हात्रे आपण संदीपजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करूया। संदीपजी घरत संदीपजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। मी राहुलजी चला तर परेश आपल्याला विनंती असेल सन्माननीय आदरणीय संदीपजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होतोय। तर जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स कडे। आवाज असणार आहे हरिग्राम मधील आवाज विवेक भोपी वैभव भोपी यांच्या आवाजातून जाऊया थेट मैदानाकडे। थँक्यू सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायसु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व तमाम क्रीडा रसिक आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। अगदी धूमधडाक्यानं आतिषबाजीनं फटाक्यांची आतिषबाजी झाली। मान्यवरांच्या शुभ आगमनानं आपण सुरुवात। समाधान सर समाधान पाटील दिगोडे आपल्याला विनंती असेल आपण गाडीत आहात सूत्रांकडून माहिती आली तर प्लीज चला या आपण थेट मंचाकडे या। MMV क्रिकेट क्लब धाकटुसुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग अगदी हा धमाका अगदी तुम्हाला बघायला मिळतोय। मैदानामध्ये काही साऊंड्स येत आहेत ते स्टम्प्स माईकचे आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगू। खरं तर पहिली लढत मैदानामध्ये ऋग्वेदा एंटरप्राइजेस ज्याचे कॅप्टन आहेत सुजल नवाले विंधणे आणि अगदी बघू शकता अक्षय स्मृती मोरे विंधणे अनिकेत जोशी विंधणे हे दोन कॅप्टन आहेत। पहिल्यांदा टॉस जिंकलाय ऋग्वेदा एंटरप्राइजेसनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। अक्षय स्मृती मोरे विंधणेची पहिल्यांदा बॅटिंग करते। नितीन भोईर आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे। नितीन भोईर आपल्याला संयोजकांच्या वतीनं आग्रहाचं आमंत्रण आहे की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे। नितीन भोईर खूप चांगला फटका बॉल चाललाय डीप मध्ये एक कव्हरला खरा फिल्डिंग प्रतीक्षा केली बॉल चाललाय एक टप्पा सीमा पलीकडे हा चौकार डीचे मास्टर क्या बात है चौकार आलाय। फलंदाज मैदानामध्ये सूरज पाटील शॉर्ट पुल करायचं सुद्धा बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे आणि पाठीमागे शॉर्ट लेगचा खेळाडून टिपला हा झेल बॅट्समन बाद होते। तिसरा धक्का बॅटिंग करीत असताना चौथा धक्का खरं तर अक्षय स्मृती विंधणेला। धन्यवाद। खरं तर सर्व प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। हिरो या ब्रँडेड कंपनीची दुचाकी ही प्रेक्षकांसाठी असणार आहे। तर एखादा ऐवज झेल पकडा तुमच्या नावाचं एक कुपन खरं तर कांचन पालकर यांच्याकडे अगदी द्यायचं आणि त्याचं ड्रॉ होईल। जर तुम्ही भाग्य विजेते असाल तर आपल्याला मिळणार अंतिम रजनीमध्ये हिरो 100 HFCC बाईक। क्या बात है। प्रेक्षकांना ही भरपूर पर्वणी आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता।
मागे बॉलवर विकेट आलाय. ज्या खेळाडूंना सुरेश पाटीलनं चौका ठोकला त्याला प्रत्युत्तर दिलं विकेटनं अवित ठाकूर. आतापर्यंत बॅटिंग करत असताना अक्षय स्मृती मोरया विंदने त्याने आतापर्यंत आपण बघितलं 4 खेळाडू गमावलेत, ज्यामध्ये बॅट्समन बाद झालेत अनिकेत जोशी, त्याच्यानंतर खेळाडू विघ्नेश पाटील, राज डाकी आणि खेळाडू सुरेश पाटील. लेफ्ट हँडेड आलेत. व्हॉट अ शॉट, हवेमध्ये एअर फायर, बॉल सलग आउट लाईनच्या बाहेर आणि हा धमाका षटकार. धन्यवाद डीजे. अगदी बघू शकता चेस्कस देखील सन्माननीय माजी सरपंच श्री शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब आणि त्यासोबत बघू शकता श्री मंगेश मधुकर घरे साहेब माजी उपसरपंच. गत वर्षीचं पर्व पहिलं होतं आणि भरपूर काही त्यातून शिकलं, कोणत्या गोष्टीची त्रुटी आहे जाणलं आणि यंदाचं रॉयल आयोजन आणि आणखीन एक दमदार फटका षटकार. क्या बात आहे. यंदाचा भरपूर तुम्हाला वातावरण भरपूर टाईट बघायला मिळेल खरं तर, कारण ज्या पद्धतीने प्रेक्षकांची उपस्थिती आहे यंदा स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे ते खूप चांगलं आहे. नितीन भोईर प्लीज, आपल्याला विनंती असेल आपण या मंचाकडे थेट. आपलं आग्रहाचं आमंत्रण आहे नितीनजी. मनोजजी घरत या ठिकाणी आहेत, मी त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्याची विनंती. परेशजी म्हात्रे यांना विनंती असेल मनोज घरत सरांचा आदरपूर्वक सन्मान करूया. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2025 नाईट टुर्नामेंट्स आणि या प्रकाश ज्योतातील या प्रीमियर लीगच्या पहिल्या रजनीत मनोज घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. परेश, महत्वाच्या काही सूचना आहेत. पाण्याची पूर्तता मैदानात फक्त 12वाच प्रतिनिधी करेल. याच्या पुढे परत एकदा सूचना दिल्या जात आहेत, काही निवडक नियम आहेत. मनोज घरत, तदनंतर नितीन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. मी शक्ती म्हात्रे आपल्याला विनंती करेन नितीन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करायचा आहे. नितीन भोईर, नितीन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मंगेश घरत यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते नितीन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षाकडे करायचा आहे. मंगेश घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते आजच्या या प्रतियोगितेतील पहिल्या रजनीत या मुख्य अतिथींचा आदरपूर्वक सन्मान. ही मॅच डू ऑर डाय नसेल आणि म्हणूनच प्रीमियर लीग मध्ये एक जीत से कोई चला मॅच कडे थोडं कॉन्सन्ट्रेट आपण करूया. पहिले 3 षटक फेकले गेलेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पॅडल स्वीप लागायला बॉल चला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा झेल तिथे कॅरी केलाय. हे बघायचं आहे अगदी आणि सुरक्षितरित्या मला वाटतं झेल तिथे टीपला पंचांचं बोर्ड. खरं तर वैभव सर उद्या या रजनीत एक खास आकर्षण, एक सेलिब्रिटी कॉमेंटेटर, हास्याचे विस्फोट फटाके या ठिकाणी या मैदानावरती फोडले जातील. महाराष्ट्रातील खरं तर समानार्थी शब्दांचा शब्दकोश दशरथ पाटील यांच्या खरं तर आवाजातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. मंगेश भाई घरत आमचा मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. शक्ती भाई म्हात्रे माझी
सरपंच धाकटी जुई गावाचा मंगेश भाई घरात उपसरपंच धाकटी जुई गावाचा. क्या बात आहे. ऑल इन वन सर्व काही या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. फुल एंटरटेनमेंट सर्व क्रीडा रसिकांचं जरूर केले जाईल. थोडंसं हाफ ट्रॅकर यूज केला. मॅडम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. अगदी निर्धाव चेंडू ते फेका गेला. सुजन नवाळे जे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक त्याचे दुसरं षटक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर 20 धावा आल्या होत्या. दमदार सुरुवात झाली होती बॅटिंग करत असताना. सध्या अक्षय स्मृती मर्या विंधणेची आणि सद्यस्थितीमध्ये धावसंख्येला थोडा रोख लावण्यामध्ये यश मिळालं होतं आणि तदनंतर काय गोलंदाजी साकारली जाते. वैभव सर, खरं तर आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजचा मान ज्यांनी या स्पर्धेला दिलाय A1 जोडी आहे. सुमित पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी होंडा या ब्रँडेड कंपनीची शाईनी बाईक आणि त्याच्यासोबत 2 स्पोर्ट्स सायकल या A1 जोडीकडून प्राप्त झाल्यात. आणि निसर्गाताई डाके, रोशन डाके यांच्याकडून ही आयवा जेल साठी असणारी जी बाईक आहे हिरो या ब्रँडेड कंपनीची FF100cc ही रोशन डाके यांच्याकडून दिलेली आहे. तर ते सध्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं कौतुक आणि मनस्वी आयोजकांच्या वतीनं आभार वैभव सर. यस, धन्यवाद सर, मनपूर्वक तुमचंही आभार. बॉल सारा डीप मध्ये स्क्वेअर लेगला. आता पॉवर प्लेची बंधनं समाप्त झाले. त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना टीम घेते. दुसरी रन राहिली अर्धवट आणि ते हा निर्णय दुसरीसाठी यांना भरपूर हार्ड गेलाय आणि थोडंसं अंगाशी देखील आलाय. खेळाडू होते रन आउट बाद. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू डीजे. सिद्धेश साठी सुवर्ण संधी आलेली आहे. शुभम घरत, रोशन तांडेल आणि स्मित म्हात्रे या तिघांच्या ही कडून सिद्धेश साठी जर षटकार हॅट्रिकला रोख रक्कम नकद राशी 5,000 रुपयाची कॅश प्राइज. सिद्धेश गोल्डन चान्स, सुवर्ण संधी पहिल्याच मॅच मध्ये. चला मॅच कडे आता फोकस आपण करूया. रन फलकावर धावा आहेत 47, 47. सम स्माइक आहेत. लक्षात घ्या खेळाडू, याकडे तुम्हाला स्पेशली विकेट किपर आणि त्यासोबत गोलंदाज लक्षात घ्या. स्तंभ स्पाइक आहेत. मैदानामध्ये तुमचा आवाज घराघरी प्रत्येक घरोघराने प्रत्येक मोबाईल फोन्स स्क्रीन टीव्हीवर पोहोचतोय. त्याच्यामुळे शब्दांचा प्रयोग करताना याची जपणूक तुम्ही करा, यामुळे तुम्हाला विनंती करू. फोल्डिंग मध्ये सध्या सजावटी होत आहेत. रन फलकावर धावा आहेत त्या 47. विकेट गेले 6. अक्षय स्मृती मरोय विंधणे ऋग्वेदा एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट खेळत असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सुजल नवालेचं मागचं षटक जे फक्त 3 धावांचं राहिलं. 1 विकेट त्याला मिळाली. लोवर फुल टॉस लाऊड अपील झाले. आउटसाइड कॉल. तो पंच आपल्या निर्णयावर तटस्थ असताना भरपूर गोष्टी असतात ज्याची चर्चा होते आणि त्या गोष्टींची चर्चा सध्या करावी लागेल, कारण ज्यामध्ये लेंथ, लाईन अँड हाईट फॅक्टर या 3 गोष्टी ज्यामध्ये एक जरी विस्कळीत झाली तरी पंचांना नॉट आउट द्यावं लागतं आणि त्याचा विचार विनिमय चालला आहे. सर, याच दरम्यान आपल्याला मैदानावरती एक तारा चमकू लागला. उरणचा ध्रुव तारा. टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव आहे मोठ्या विश्वजित ठाकूर दिगोडे. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपण या मुख्य अतिथी कक्षात आपला आदरपूर्वक शुभागमन आणि आदरपूर्वक सन्मान आम्हाला आयोजकांना करायचा आहे. विश्वजित, वेलकम. सिंगल आले मागील बॉलवर. रन फलकावर धावा बघा मिळतात 48-48. अगदी 4 संघ एकामेकांविरुद्ध धडक देतील. त्यापैकी एक संघ पुढे क्वालिफाय करेल. अच्छा रजनीमध्ये कोणता तो लकी संघ असेल, कारण खेळामध्ये तुमच्या मेहनतीसोबत किमान 1% यश ज्यामध्ये तुमचं नशीब असावं लागतं. बलिराम नवाळे यांच्याकडून बलिराम नवाळे यांच्यासाठी षटकार हॅट्रिकला
विशाल पाटील यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज. येस सर. विश्वजीतची एंट्री आयोजकांच्या माध्यमानं. खरं तर आमच्या मिकी आणि माऊसनं त्यांचं शुभ स्वागत केलंय. इथे मात्र मंगेशजी घरत आणि शक्ती मात्रे यांच्या वतीनं त्यांचं शुभागमन आहे. त्यांना विनंती असेल प्लीज विश्वजीतजी आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. भारत टेनिस क्रिकेट विश्वाचा एक्सप्रेस गोलंदाज विश्वजीत ठाकूर मोठ्या यांचं इथे शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. सगळ्यांचा लाडका आणि चाहता खेळाडू. मॅचकडे आपण फोकस करूया. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या सध्या 49 रन ऑन बोर्डवर. शॉट अँड पुल केला. व्हॉट अ शॉट. प्रॉपर टायमिंग सोबत ताकदीचा योग्य संगम. बॉल झाला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल धमाका फुल माहोल मैदानामध्ये. संपूर्ण आनंद अगदी तुम्हाला बघायला मिळतं. संपूर्ण प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट त्यामध्ये आमच्या चेस गर्ल्स असतील आणि त्यासोबत आमचे अगदी बघतो आपण मिकी आहेत तिच्यासोबत मला वाटतं माऊस. त्याचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आणि जग्गू देखील. मॅचकडे आपण फोकस करूया. मागील बॉलवर षटकार आलाय मनीष पाटील. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं तर कनेक्टिव्हिटी चांगली राहिलेली नाही आहे. पॅटर्न बॉल मध्ये जे कॉन्टॅक्ट झालं त्यामध्ये तफावत जाणवली आणि खेळाडू झेल बाद. थँक्यू. रामराजजी घरत आणि तदनंतर ज्ञानेश्वर जोशी. आपल्याला विनंती असेल अर्जुन मात्रे आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण अतिथी कक्षात या. आणि बॅड न्यूज खरं तर कांचनजी पालकर आपल्या कॉम्बॉक्ससाठी की स्टेजकडे कुणीही झेल पकडला तरी मात्र आयवा झेल ग्राह्य धरला जाणार नाही. आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे. येस पंचांनी बाहेर थांबायचं आहे. स्टेजच्या TV अंपायरसाठी सुद्धा ही आणि त्याचबरोबर अतिथींसाठी ही प्राईज ग्राह्य धरली किंवा कॅच ग्राह्य धरली जाणार नाही. तर स्टेजवरती कुणीही कॅच पकडली आईवा तरी ती बाईकसाठी नसणार आहे. हे महत्त्वपूर्ण. धन्यवाद. जोशी साहेबांचं शुभागमन आहे. दिघोड्याचा विश्वजित ठाकूर ऑलराऊंड. विश्वजित ठाकूरला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शक्ती मात्रे मंगेश घरत या मुख्य आयोजकांकडून त्यांचा आदरपूर्वक सन्मान. विश्वजित ठाकूर खरं तर बडे मिया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कैक मैदानं ज्यांनी एक हाती गाजवली आणि म्हणूनच मैदान लॉर्ड्सचं असेल किंवा ISPLचं असेल दुर्ला हा विश्वजित ठाकूरच उडवणार हे सर्वांना ठाऊक होतं. आणि या सीझन मध्ये विश्वजित ठाकूरनं केलेली कामगिरी आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद विश्वजितसाठी द्यायचा आहे. मंगेशजी घरत आणि शक्ती मात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते विश्वजित ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. ते ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2025 नाईट क्रिकेटच्या सामन्यादरम्यान त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. मुख्य अतिथींच्या ताफ्यात ISPL मध्ये हैदराबादला ज्यांना नेतृत्व दिलं खेळी आवडले असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आणि त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते तिसाई मरुआई बोरकार आणि त्याचबरोबर मिलिंद स्मृती या संघाचा नाणेफेकीचा कौल होईल. दीपेश चला यायचं आहे तर थांबायचं आहे. विश्वजित आपल्याच अगदी पवित्र शुभ हस्ते टॉस होईल. प्रथमतः क्रिकेटचा अटकेपार झेंडे आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमधील एक प्रचंड मोठं नाव रोहित असणार एकीकडे दीपेश असणार आहे. या दोघा कर्णधारांकडे जाण्या अगोदर प्रथमतः विश्वजितला विचारलं जातोय की ISPL मधील अनुभव काय होता.
अनुभव तर चांगला होताच, कारण वरच्या स्टेजवर खेळायला मिळालं आणि थोडं अलग लेवल आहे. आणि या आयोजनाला, कारण हा ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग होतोय, किंबहुना या आयोजनाबद्दल काय म्हणू शकशील? आयोजनाच्या प्रेमात पडेल असं आयोजन केलं, कारण ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगला एवढं मोठं आयोजन मी अजूनपर्यंत कधी बघितलं नाही. कारण खूपच सुंदर LED स्क्रीन असेल, स्टेजेस असेल, खूप सुंदर खूप सुंदर. ISPL मधील एक मॅच आम्ही बघितली आणि तेव्हा खांद्यावरती एन्जॉय केलं गेलं विश्वजितला घेऊन. मनात फील काय होता आणि त्यावेळेला खरं तर काय आनंद होता? कारण मॅच जिंकणं इम्पॉर्टंट होतं, कारण एक एक मॅच तिथं भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि तेच आपल्याला क्वालिफाय करत असतात, म्हणून ते जिंकण्याचा आनंदच तो बस होतो. प्रीमियर लीग खेळणाऱ्या खेळाडूंना काय संदेश देशील? नक्कीच प्रीमियर लीगमध्ये चांगला करण्याचा प्रयत्न करा, अजून गावासाठी पण चांगला करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला पण स्टेज ओपन आहेत. तर चला, सेकंड मॅचचा टॉस एकीकडे असणार रोहित, दुसरीकडे असणार दीपेश. एकीकडे आहे मिलिंद स्मृती वॉरियर्स, तर दुसरीकडे असणार तिसाई मरुआई बोरखार. शक्ती म्हात्रे, मंगेश घरत. तर या ठिकाणी टॉस जिंकतोय दीपेश. परत एकदा दीपेश, खरं तर या ठिकाणी दीपेश निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. समोर रोहित आहे आणि त्याशी खेळताना अगदी गावच्या लीग मध्ये फील्ड करताना प्रतिस्पर्धी रोहितला किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? ग्राउंड आणि ही मॅच बघता 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. याच्या अगोदर कोणत्या टीमचं नेतृत्व कर्णधार म्हणून निभावलंय? नाही, पहिल्यांदा करतोय. पहिल्यांदा कॅप्टनशिप आहे, एक चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि शुभेच्छा देतोय. थँक्यू. जाऊया थेट कॉम्बॉक्स कडे, प्रेझेंटेशन बॉक्स कडून, जिथं आवाज ऐकायला मिळेल. या आवाजातील खर तर लगेचच जाऊया संयम घरतकडे, ज्याच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेला सेकंड म्हणजे दुसरा सत्र. एकीकडे असणार आहे टॉस जिंकलेला आहे तिसाई मरुआई बोरखार हा संघ, आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कुठेही जाऊ नका, मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी जाऊ द्या लगेचच मैदानात, आणि तोपर्यंत मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर उपस्थित पाहुण्यांमधून वैभवजी डाके यांना विनंती असेल आपण चला समोर या. उद्योगपती बोरखार वैभव डाके, आपल्याला विनंती असेल, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. शक्ती म्हात्रे, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या वैभवजी यांचा आदरपूर्वक बंधन धाग्याचं आहे आणि अगदी मनगटावरती ते शिवबंधन आहे, त्या सन्मानाने वैभवजी यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2025 फर्स्ट बिग बॅटल सुरू आहे. एकीकडे आहे ऋग्वेदा एंटरप्राइजेस, तर दुसरीकडे आहे बलिराम नवाले आणि वामन पाटील यांची टीम, ज्यांचं नाव आहे अक्षय स्मृती मरुआई विंधणे. तर वैभवजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी झाला. तदनंतर उपस्थित जीवन डाके या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मी शक्ती म्हात्रे आणि मंगेश घरत यांना विनंती करेन की जीवन डाके बोरखार एक उत्तम नाट्य कलाकार, एक उत्तम समालोचक, एक उत्तम निवेदक, आणि या निवेदकांच्या खाणीतील बोरखारमधील हे व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करतोय सन्माननीय शक्ती म्हात्रे यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते जीवन डाके यांचा आदरपूर्वक सन्मान. ग्रुप ग्रामपंचायत विंधणेच्या अगदी पश्चिम विभागातील हा प्रभाग बोरखार, आणि या बोरखारमधील एक उत्तम निवेदक नाट्य कलाकार जीवन डाके यांचा आदरपूर्वक सन्मान. उबदार वस्त्र मायेचा आहे ग्रुप ग्रामपंचायतीचा, सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आणि एक मोमेंटो देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. इतर मान्यवरांमधून मुख्य अतिथी, ज्या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान होईल, गोरखजी मस्कर, प्लीज आपल्याला विनंती असेल आपण या आपला आदरपूर्वक सन्मान. सामना चालू करा. गोरखजी मस्कर. सज्जनचे पोरांनी जर षटकार मारला तर सखाराम डाके, सुजल नवालेसाठी 100 रुपयाची धनराशी आहे. तर या ठिकाणी मस्करजी यांचा आदरपूर्वक सन्मान. रामदासजी यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. रामदासजी यांना विनंती असेल. रामराज घरत, तदनंतर ज्ञानेश्वर जोशी, दोघांनाही विनंती असेल. मंगेश घरत आणि शक्ती म्हात्रे, चला जोशी.
ज्ञानेश्वर जोशी आपल्याला विनंती असेल, अर्जुन म्हात्रे चला ठिकाणी या, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। पहिल्यांदा रामराज घरत यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय, तदनंतर ज्ञानेश्वर जोशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तदनंतर म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल। तिसऱ्या पंचाची मागणी आहे, टीव्ही अंपायर ऑन स्क्रीन वरती जातील, समन्वय साधला जाईल, निर्णय येईल तोपर्यंत मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान, सन्माननीय म्हात्रे सर यांचा आदरपूर्वक सन्मान। चलो विशालजी पाटील आपण थर्ड अंपायर्स, टीव्ही अंपायर्स लगेच या। ज्ञानेश्वर जोशी निश्चितच मला वाटतोय वैश्वीतील एका यार्ड्समध्ये यार्डचं मुख्य नेतृत्व करणारे ज्ञानेश्वर जोशी, तदनंतर अर्जुन म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान होईल, शक्ती म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल। जाऊया परत एकदा मॅच कडे। सुजन नवाले साठी 100 रुपयाची धनराशी या ठिकाणी आलेली आहे। सज्जनचा मला वाटतोय सुजय नवाले यांच्यासाठी खरं तर 100 रुपयाची कॅश प्राइज आहे। अर्जुनजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान। O2 संयम गरज सर। धन्यवाद सर्व उपस्थित खेळाडूंचं, प्रेक्षकांचं मनापासून स्वागत। डिसिजन पेंडिंग आहे आणि टीव्ही अंपायर्स या निर्णयाची पडताळणी करतात। योग्य तो डिसिजन खेळाडूंपर्यंत आपण लगेच पुरवणार आहोत। इथे नक्की डेफिनेटली घडले का याची पडताळणी 24 लाईव्ह इव्हेंट्स अंपायर्सनं रिव्ह्यूची मागणी केली आणि आमचे तिसरे अंपायर्स इट्स अ नो बॉल। चला पंचांचा निर्णय आला, स्क्रीनवरती आता तुम्ही पाहू शकाल, मुख्य स्क्रीन समोर आहे आणि समोर जो डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतो, हाईट फॅक्टर इश्यू होता, बॉल अतिरिक्त उंच उडाला आणि पंचांचा एक चांगला डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवरती आपण सूरज पाटीलला पाहू शकताय। मॅच आपण अनुभवताय ऋग्वेदा एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात अक्षय स्मृती मरुआई विंदणे। स्पर्धेतील पहिली मॅच आपण अनुभवताय। A1 क्वालिटीचं आयोजन, या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने राहिला। गेल्या वर्षी प्रचंड मोठे यश मिळालं आणि या वर्षी धूमधडाका अगदी राजेशाही थाट तुम्ही स्पर्धेचा पाहू शकता। ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब आणि मंगेश मधुकरजी गरत। इथे फ्रीटचा बॉल मिस टायमिंग घ्या, परंतु फ्रीट असल्या कारणाने खेळाडू बाद होऊ शकणार नाही, रन्स मिळेल एक। एका सिंगलनं संघाची धावसंख्या आतापर्यंत झाले 3 धावा। 3 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात। आजच्या रात्रीमधील ही पहिली मॅच 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला। अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघाने प्रथमतः बॅटिंग केली। जर आपण स्पर्धेबद्दल चर्चा करू, परंतु पहिलं षटक सुरू आहे आणि ते हाताळतोय सूरज पाटील। भन्नाट वेग आहे, परंतु लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागेल सूरजला। ही चर्चा आपण केली, पुन्हा एकदा खराब टाकलाय, बॉल चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर, पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल आणि 4 रन्स टोटल। मंगेश भाई घरत आमचा मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात। ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात, ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात। शक्ती भाई म्हात्रे माजी सरपंच धाकटी जुई गावाचा, मंगेश भाई घरत उपसरपंच धाकटी जुई गावाचा। थँक्यू मॅडम। अगदी कार्यक्षमता असणारे 2 युवा नेतृत्व तुम्ही शक्तीबाई यांना पाहू शकता आणि त्यांच्या समेत मंगेशजी घरत यांच्या कल्पक बुद्धीतून साकार होणारी स्पर्धा। आणि आमच्या समेत कांचनजी पालकासह जोडलेले आहेत। कांचनजी अगदी रायगडमध्ये पहिल्यांदा तुम्ही पाहताय प्रेक्षकांसाठी बाईक आहे, अगदी वेगळी संकल्पना। प्रेक्षक मॅच पाहायला आलेत, फक्त मॅच पाहू नका, तर जर तुमच्याकडे बॉल आला ना तर कॅच देखील पकडा आणि कॅच पकडल्यानंतर तुम्हाला अगदी लकी ड्रॉन तुम्हाला बाईक देखील मिळणार आहे। ही मोठी संकल्पना, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल, कारण वैभवजी ओपी सर 8 गावांची मिळून एक ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहताय तुम्ही आणि 8 गावाची पब्लिक तुम्ही या स्पर्धेमध्ये अनुभवू शकता। प्रचंड मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभलाय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू। इथे गोलंदाज चेंज झालाय, कारण सूरजने 2 नो बॉल टाकलेत। वेगवान बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती यश घरत आलंय, त्याचं कारण आहे मागील बॉल वरती सूरजनं चुकी केली। कॅप्टनला प्रश्न पडला, टीमचे कर्णधार अनिकेत जोशी नक्की खेळपट्टीवरती काय घडतंय। 2 नो बॉल। प्रत्येक रात्रीमध्ये 4 टीम्स खेळतात आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये हे 4 संघ पाहायला मिळतात। ऋग्वेदा एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात अक्षय स्मृती मरुआई विंधणे ही पहिली मॅच आहे। मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाकडे, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपला जाईल कॅच, विकेट क्रमांक पहिला, बॅट्समन जाईल बाद।
रोहनजी अगदी कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवली नाही आयोजकांनी. अगदी मिकी माऊस, तदनंतर चेअरगर्ल्स, तिकडे पाहायला गेला तर खेळाडूंसाठी एंटरटेनमेंट, प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट या स्पर्धेमध्ये. आणि पहा प्रत्येक आयोजकांकडून सूचना आले प्रेक्षकांना, जे आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे मंचाच्या समोर जर आपण कॅच पकडला तर तुमचा लकी ड्रॉ तिथे नाव घेतला जाणार नाहीये, म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर. आणि खेळाडू कक्षामध्ये देखील जो कोणी कॅच पकडेल तुमचं नाव अगदी लकी ड्रॉ मध्ये घेतलं जाणार नाही याची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात 8 धावा, 1 खेळाडू बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. सूरजनं चुका केल्या, त्याच्यानंतर यश घरत आला आणि यश घरतनं पहिल्या बॉलवरती चांगलं कमबॅक करून दिलंय. यश घरत रंगात आलाय परत असं आपण म्हणूया. आणि चांगली लयबद्ध गोलंदाजी तो सध्याच्या स्थितीला हाताळतोय. युवा गोलंदाज आहे, युवा कामगिरी, आणि आज त्याने इम्प्रेस केलं सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये. त्याचं कारण आहे नवीन खेळाडू मैदानामध्ये. टीमचा कॅप्टन सुजल नवाले आलाय. विंदणे टेनिस क्रिकेटमधील बाहुबली या खेळाडूंना ओळखलं जातं आणि त्याच्याकडून आज प्रचंड अपेक्षा आहेत. असं म्हणतात की कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता कर्णधारला या जिम्मेदारीला पुढे घेऊन जाणं तेवढंच गरजेचं राहील. यश तयार ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल लॉफ केलाय. बॉलला ऑन साइडला मिडॉनला खेळाडू उभा आहे. रनआउटची संधी बनली आहे. ओ इथे डायरेक्टली थ्रो करण्याचा प्रयत्न का केला खेळाडूंना, आणि जर बॉलरकडे फेकला असता तरी देखील विकेट्स आली असती. खेळाडू मिडॉनला आपण पाहिला, अमित पाटील त्या ठिकाणी होता, नवापाटचा खेळाडू आहे. आणि त्याची फेकी थोडीशी खराब राहिली असं आपण म्हणूया. रन्स मिळते 1 आणि एका सिंगलनं संघाची धाव संख्या 1 खेळाडू बाद 9 धावा. प्रचंड लोकप्रिय स्पर्धा, बहुचर्चित ही स्पर्धा. MMV धाकटी जुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिली रात्र दमदार 16 स्पर्धेचा. गोलंदाज तयार. यश टप्पा टाकलाय, त्याच्यावरती प्रहार केलाय, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू, धन्यवाद. तदनंतर माऊली कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर श्री गणेश बुक डेपोचे प्रोप्रायटर मनोहरजी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर एक उत्तम लेजंड नाट्य कलाकार मणिलालजी गावण यांचंही शुभागमन आहे. प्रथमतः मी त्यांचं मनस्वी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आहे. याच दरम्यान आम्ही रिक्वेस्ट करतोय जनार्दनजी भोईर आणि त्यांच्या समेत अनंतजी भोईर, आपण देखील मंचावरती या. सेन्सेबल क्रिकेट. मागील बॉलवरती षटकार आला, इथे थांबवलं स्वतःला आणि फक्त एक सिंगल. बॉलच्या मेरिटनुसार खेळतात बॅट्समन सुजल. चांगलं कमबॅक. आणि ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग साठी शुभेच्छा येतात. आणि प्रदीपजी म्हात्रे साहेब, PM एंटरप्राइजेस भोकरपाडा पनवेल, ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा दमदार 16. मंगेश घरत यांना रिक्वेस्ट असेल, प्लीज मनोहरजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा आदरपूर्वक सन्मान माऊली कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर तदनंतर मणिलाल गावण यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन, चला प्लीज या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपला आदरपूर्वक सन्मान इथं केला जाईल. किंबहुना टाउनशिपच्या शॉपिंग सेंटरला गेलात ना तर त्या विक्री केंद्रात श्री गणेश बुक डेपोचे प्रोप्रायटर आदरणीय मनोहरजी यांचा आदरपूर्वक सन्मान इथं आहे. मिलिंदजी आपल्याला विनंती केली जाईल, मंगेशजी आपल्या पवित्र शुभ असते त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मणिलाल गावण चला या, जोपर्यंत षटक संपलाय मधल्या वेळेत आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय. तर इथे मनोहरजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 पर्व 2. आणि या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी सन्माननीय मनोहरजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान इथे या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर सन्माननीय अतिथी मणिलाल गावण, एक लेजंड नाट्य कलाकार या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मिलिंदजी शक्ती मात्रे यांना विनंती असेल, मणिलाल गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. मणिलाल गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान. इथे शक्ती मात्रे मुख्य आयोजक, दोघांच्या आयोजनातील ही स्पर्धा आहे. मंगेश घरत आणि शक्ती मात्रे.
तर रोहनजी भोईर यांचे पिताश्री आदरणीय भोईर काकांचं शुभागमन आहे. जनार्दन भोईर आणि अनंत पाटील भोईर, अनंत भोईर, जनार्दन भोईर, अनंत भोईर यांचं शुभागमन आहे. वेलकम. जाऊया एका षटकानंतर तिकडे, परंतु तोपर्यंत ऐकूया आवाज संयम गरज फॉर्म धाकटी जुई. अमित ठाकूर आलेत दुसऱ्या षटकामध्ये. इथे व्हाईट बॉलचा इशारा. आणि पहा प्रत्येक टीम लक्ष असू द्या, विनर्स टीम नेक्स्ट मॅच मध्ये एक खेळाडू चेंज करेल आणि पराभूत होणारा संघ 3 खेळाडूंना संधी देणार आहे. याची सूचना लक्षात ठेवा. आणि आमचे आयोजक साहिल घरत, आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. फिल्डिंग डिपार्टमेंटनं व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला, अगदी चॅलेंज केल्या अंपायरच्या निर्णयाला. आणि चला टीव्ही अंपायर्स पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण जाऊया. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 16 आणि आतापर्यंत व्हाईट बॉलचे एक्स्ट्रा एक, परंतु डिसिजन पेंडिंग आहे आणि त्या निर्णयाची पुन्हा एकदा आपण पडताळणी करू. काही दिवसा अगोदर छाया रिसॉर्टमध्ये आपण ऑप्शन 16 पाहिलात. पर्व दुसऱ्या शक्तीजी म्हात्रे, मंगेशजी घरत यांच्या कल्पक बुद्धीतून साकार होणारी स्पर्धा. पहिल्या पर्वामध्ये प्रचंड यश मिळालं आणि दुसऱ्या पर्वामध्ये बोलबाला स्पर्धेचा, दमदार रॉयल स्पर्धेचा आपण 16 अनुभवता. लोकप्रिय अशी स्पर्धा, प्रेक्षकांची वाढणारी गर्दी आणि टीव्ही अंपायरचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. ऑनफिल्ड डिसिजन पंचांचं देखील आपण कौतुक करूया, त्यांनी चांगला निर्णय दिला. तदनंतर खेळाडूंच्या मनामध्ये शंका होती, त्यांनी अंपायरच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं, रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू लॉस झाला. जो एक रिव्ह्यू होता तो गमावला फिल्डिंग डिपार्टमेंटनं आणि टीम मीटिंग जास्त अलाउड नाहीये. अमित ठाकूर तयार. ओ यॉर्कर बॉल, लाईन चांगली आहे, पकडल्या बॉल, थ्रो थोडासा उशिराने पोहोचला. रन्स मिळेल इथे देखील 1 आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. थोडीशी खराब सुरुवात अक्षय स्मृती मरुई विंदणे टीमची, तो एवढं नक्की सांगेल, हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे. याच दरम्यान मी विनंती करतोय धनेश डाकी, आकाशजी घरत धाकटेजुई यांना आम्ही विनंती करतोय. सिद्धिविनायक बोरखा टीम धाकटेजुई टीमचे ते आणि तिसाई मरुई बोरखा टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. आकाशजी घरत, धनेशजी डाके आपण मंचावरती या. इथे आणखीन एक व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन. या चुका सुधाराव्या लागतील. अक्षय स्मृती मरुई विंदणे टीमला पहिल्यांदा सूरजला आपण पाहिलं, त्याने 2 नो बॉल फेकले आणि तदनंतर आता गोलंदाज अमितनं देखील चुका केल्या. 2 व्हाईट बॉल, 2 एक्स्ट्रा रन आल्यात. सुजल नवाले तयार. ऑन साइडला खेळलेत, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल चालल्या. चांगला फटका होता, रन्स मिळेल इथे देखील 1. सिंगलनं काम बनवतात, विकेट्स टिकून ठेवायचे आहेत. या खेळपट्टीवरती धाबा बनू शकतात कारण या खेळपट्टीवरती नेहमीच बॅट्समनचा बोलबाला राहिलाय. आणि स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळवली जाईल. याच दरम्यान धनेशजी डाके आणि आकाशजी घरत यांचं मंचाकडे आगमन. मनापासून आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार अमित ठाकूर. टप्पा टाकलाय, पूल केलाय, फटका चांगलाय. स्वीट व्हाइस ऑफ द बॅट, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. थँक्यू विश्वजित ठाकूर या स्पर्धेमध्ये जॉईंट झाल्या. मोठ्या अगदी रायगडचा हार्दिक पांड्याला आपण पाहिलं. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील दिग्गज कॉमेंटेटर्स तुम्हाला ऐकायला मिळतील. आमचे वैभवजी, भोपी सर, हरिग्राम, एक गोड आवाज. आणि तदनंतर आज राष्ट्रीय भाषेमध्ये उडा या नावानं फेमस असणाऱ्या अमितजी म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जोए पेंट, सिद्धू पाजी हे आज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट आहेत. डीजे मॅडी एंटरटेनमेंट करतायत आणि या ठिकाणी दीपकजी घरत ॲडव्होकेट यांचं देखील आगमन. आमच्या समेत संपूर्ण रात्रीमध्ये कांचनजी पालकर सर जोडले गेलेत. इथे आपण काही क्षणामध्ये सन्मान करणार आहोत. आकाशजी घरत, तदनंतर धनेशजी डाकी यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहता. चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले, तिथे देखील रन्स मिळेल. 1 सिंगल आणि या एका धावेनं 2 धावा काढल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या 28 धावा. स्मित म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तर त्यांना विनंती असेल, स्मित म्हात्रे प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. आकाशजी घरत यांचं शुभागमन झालंय. तदनंतर त्यांच्या समवेत डाकीजी यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. इशाऱ्यांचं खरं तर हे खेळ आहे ते समजणं गरजेचं आहे. मी अगोदरच दिला. तर जाऊया परत एकदा कॉम्बॉक्सकडे. आवाज असेल संयम घरत. जरूर. थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर. महाराष्ट्रामधील
नामांकित निवेदक आणि आमचे गुरुवर्य आज नितेशजी पंडित सर देखील जोडले गेलेत. त्यांचा देखील आवाज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकताय. त्यांचं देखील विशेष स्वागत. इथे व्हाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा रन बऱ्याच प्रमाणात खर्च केल्यात फिल्डिंग डिपार्टमेंट अक्षय स्मृती मरुवाई विंदणी टीमनं. अमित तयार गतीला ओळखलाय आणि त्याच्यानंतर पिकअप केलाय. मिस्टर बाहुबली दे धनाधन बॅटिंग. आणखीन एक मॅटी षटकार. कप्तान चला सीना तान. सुजल नवालेची बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब बॅटिंग. कमालीचे फटके त्याने लगावलेत आणि स्कोर आता वेगाने पुढे चाललाय. तब्बल 35 धावा या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. विकास तांडेल यांचा शुभागमन या ठिकाणी आहे. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं बोरखारवरील विकासजी प्लीज आपली जागा आमच्या अतिथी कक्षात आहे, आमच्या हृदयात आहे, तर प्लीज आपण प्रेक्षकांमध्ये न थांबता विकासजी आपल्या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. (35 धावा 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आय थिंक यश घरत आल्या. तिसऱ्या षटकामध्ये विकेटची गरज आहे. जर विकेट्स मिळाले नाही तर मॅच जिंकणं कठीण बनेल अक्षय स्मृती मरुवाई विंदणी टीमला. टप्पा टाकलाय बॉल. चांगला फटका मिड ऑफ वरून लॉंग ऑफ रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कांचनजी स्टंप माईक आपण पाहताय रायगड प्रीमियर लीग नंतर या स्पर्धेमध्ये आपण हे स्टंप माईकची संकल्पना पाहतोय. किती वेगवेगळी संकल्पना, किती वेगवेगळे दृश्य स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हे योगदान आहे शक्ती बालकृष्ण म्हात्रे आणि मंगेश मधुकरची गरज A1 जोडी. आणि अगदी समोर मोठी स्क्रीन पाहतोय. तदनंतर मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची वाढणारी गर्दी आणि लाईट्स प्रचंड लख प्रकाश पडल्या. निलेशजी गावण बोरखार आपल्याला ही विनंती असेल आपण प्लीज या अतिथी कक्षाकडे आपल्याला विनंती आहे. कारण आता पुढची मॅच जशी बोरखारची सुरू होईल तशी बोरखारच्या कैक मान्यवरांची उपस्थिती दिसेल. तर निलेशजी विनंती आहे की आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. अगदी शार्पी लाईट्स तदनंतर क्रस्ट लाईट्स तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. मागे लाऊडले अपील केले परंतु पंच इथे सांगतात कदाचित बॅट कट. बॅटची एज लागली आणि रन्स मिळते. एक सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या ही पुढे जात असताना धाव फलकावरती धावा लागल्यात 37 धावा. बॉलर आपण यश घरतला पाहते. लगातार 2 विकेटसाठी नितीन भोईर यांच्याकडून 1000 रुपये आहेत गोलंदाजासाठी. 2 विकेट्स घेतले तर 1000 मिळतील. नितीनजी भोईर यांच्याकडून हे पारितोषिक यशच्या गोलंदाजीला. विकेटची गरज देखील आहे अक्षय स्मृती मरुवाई विंदणीला कारण पार्टनरशिप इथे चांगली बनली आहे. विकेटच्या शोधात आहेत. लॉफ केलाय बॉलला. विकेट बद्दल चर्चा केली परंतु पुढे पडलाय. सूरज होते. एक झाले कंप्लीट. आता थ्रो चांगला होईल का. पुन्हा एकदा खराब फेकी. धावा मिळतात 2 धावा. फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला नाही अक्षय स्मृती मरुवाई विंदणे टीम कडून. टीमचे कॅप्टन अनिकेत जोशी थोडेसे नाखुश आहेत कारण लीग क्रिकेटमध्ये तुम्हाला मॅचेस जिंकत पुढे जावं लागतं. जरी एक मॅच तुम्ही पराभूत झाला तरी देखील तुम्हाला संधी मिळणार आहे. परंतु हे विसरू नका एक एक मॅच महत्वाची राहील. कमालीची स्पर्धा. 4 भव्य दिव्य ट्रॉफ्या. रोख कॅश प्राइज आहे 1 लाख रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे आणि प्रेक्षक आयवा जेल साठी देखील बाईक. आणि प्रत्येक रात्रीमध्ये आय थिंक कुपन मध्ये सायकल. लकी ड्रॉ मध्ये आपण प्रेक्षकांना ही सायकल देणार आहोत. टोटल 7 सायकल आहेत. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर. तदनंतर प्रत्येक रात्रीमध्ये आपण कुपन बाईक. काही वेलाज मध्ये आपण कुपन स्टार्ट करू. त्यामुळे सगळेजण तयारीत राहा कुपन साठी. आमचे मॅडी तयारीत आहेत. मॅडी आपल्याला बक्षीस नाहीये. बॉल कॅच आली तर पकडली तरी देखील तुमचं नाव घेतलं जाणार नाही. फक्त प्रेक्षकांसाठी. आणि कुपन सायकल कुपन साठी आपण तयारीत राहा. गोलंदाज तयार यश घरत. ओव्हर द विकेट्स न सरळ खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. तिथे सोडलाय कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. आय थिंक विघ्नेश पाटील त्यानं कॅच ड्रॉप केल्या.
कांचनजी पालकर, जेव्हा आपण प्रीमियर लीग आयोजित करतो तेव्हा कॅप्टन प्रत्येक खेळाडूला हेच सांगतो की प्रॅक्टिससाठी तुम्ही या. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला चांगला खेळाडू घडवतो. या चुका केल्यात आज फिल्डिंग मध्ये, वारंवार फिल्डिंग खराब, कॅच सोडल्यात, सॉफ्ट हँडने खेळल्यात, ओळखले कॅप्टनने, धावा आता कमी राहिल्यात, इथे देखील खराब फिल्डिंग. त्याचा फायदा उचलतील ऋग्वेदा टीमचे कर्णधार ऋग्वेदा एंटरप्राइजेस. धावा 3, रात्री धावांची चोरी केली कॅप्टन असं आपण म्हणूया. टोटल 3 धावा मिळायला गेल्यात. चला मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. 3 धावेनं धाव फलकावरती धावा जोडल्या जातील. आतापर्यंत 43 धावा. थँक्यू मॅडी. खरं तर श्रीकांतजी गावंड आपल्याला विनंती असेल आपण या मंचाकडे आणि जाऊया आदरपूर्वक सन्मानाकडे. मी विनंती करतोय शक्ती म्हात्रे आपल्याला, मंगेशजी घरत आपण प्लीज आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करतोय. उरण प्रीमियर लीग 2रं, 3रं, 4थं पर्व असेल तेव्हा आकाश घरत यांना सातत्याने एक संघ मालक म्हणून पाहायला मिळालं. तर आकाशजी प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. उरण प्रीमियर लीग सीझन 3 साठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफी, उरण प्रीमियर लीग सीझन 4 साठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफी ज्यांच्याकडून दिल्या गेल्या, ही पण A1 जोडी आहे. धनेशजी आपणही येऊ शकता, म्हणजे या A1 जोडीचा आदरपूर्वक सन्मान शक्ती म्हात्रे आणि तदनंतर मंगेशजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते आकाश घरत आणि तदनंतर धनेश ढाके यांचा आदरपूर्वक सन्मान. या दोघांनीही उरण प्रीमियर लीग साठी दिलेलं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे आणि आता सध्या आपला आदरपूर्वक सन्मान इथं स्वीकारतायत. तदनंतर संजय ठाकूर या ठिकाणी आहेत. त्यांनाही विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. संजय ठाकूर त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. जनार्दन भोईर, रोहन भोईर यांचे बाप्पा चला या, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षाकडे होईल. ड्रिंक ब्रेक संपला की लगेचच परत एकदा खेळायला सुरुवात होईल. तोपर्यंत मुख्य अतिथींमधून धनेशजी ढाके यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. संजयजी ठाकूर प्लीज चला या, झटपट आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. विंधणे प्रीमियर लीगच्या खरं तर ऑक्शनसाठी ज्यांची उपस्थिती आणि काही स्पर्धा असतील, या स्पर्धेदरम्यान शक्ती म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथी संजयजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चे मुख्य अतिथी या अतिथी कक्षामध्ये आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतायत. तदनंतर जनार्दन शेठ भोईर, रोहन भोईर यांचे पप्पा. रोहन भोईर आणि क्रिकेट हे काही नातं सर्वश्रुत असणारं आहे. तर जनार्दन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान शक्ती म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. जसा आघात झाला, चेंडूला जरी फील्ड झाली तरी पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर परत एकदा आवाजामध्ये, त्याच आवाजात हे धावतं विवरण समालोचन ऐकायला मिळेल. आवाज आहे धाकटी जुईचा, या उरणचा ख्यातनाम समालोचक संयम घरत सर. धन्यवाद. 12 मध्ये 14 बनवायचे होते, इथे कॅच सोडल्या. समीकरणात येणारे 11 बॉल 12 धावेची आणखीन आवश्यकता ऋग्वेदा एंटरप्राइजेस विंधणे टीमला. इथे मजबूत स्थितीमध्ये समीकरण अगदी सोपं झालं. 11 बॉल 12 ची मॅच. अनिकेत ठाकूर तयार ओव्हर द विकेट्स. टप्पा टाकलाय, फिरून खेळलाय, मागे चाललाय बॉल, फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. कर्णधार थांबायचं नाव घेत नाहीये, त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. या स्पर्धेसाठी आणखीन शुभेच्छा येतात. योगेश रामदास कदम, राज्यमंत्री महसूल ग्रामविकास पंचायत सदस्य, आणि त्यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि या षटकारानं पहिली मॅच जिंकले ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमनं. मनपूर्वक अभिनंदन. कमालीची बॅटिंग केले कॅप्टन सुजल नवाले. अगदी बरसला क्रीडांगणामध्ये ताबडतोब क्रिकेट. 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट टीमचा कर्णधार सुजल नवाले ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 35 धावा आणि गोलंदाजीमध्ये तेवढीच दमदार कामगिरी. वेल प्लेड सुजल. सुजलला मी विनंती करू आपण मंचावरती मॅन ऑफ द मॅच. येस, मॅन ऑफ द मॅच कडे जाण्या अगोदर चला तिसाई मरुवाई
संघाच्या संघनायक दीपेश लगेचच आपला निर्णय क्षेत्ररक्षण आहे. तर चला प्रतिस्पर्धी टीमला फलंदाजीसाठी डगआउट मोकळा करा. सेकंड करूनच हा सामना संपविला जाईल. परंतु अक्षय स्मृती बलिराम नवाले टीम साठी एक निश्चित सांगितलं जाईल संयम की एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. एकदा हारलात म्हणून तुम्ही लीग मधून बाहेर झाला तसं नाही. परत एकदा पुढच्या येणाऱ्या तिन्ही मॅच जर जिंकलात तर तुम्ही आजच्या रजनीमध्ये सुपर 4 साठी क्वालिफाय व्हाल. तर चला दीपेश क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लाईनअप करा आणि चला थेट मैदानाकडे. वैभवजी डाके यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच टीमचा कॅप्टन सुजल ठरला. वैभव डाके खरं तर टीम कॅप्टन सुजल, मला वाटतोय सुजल नवाले मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. ऋग्वेदाच आता सज्जन नवाले कडून घेतलेले क्रिकेटचे अनेक बोध या वेळेला वैभवजी डाके यांच्या पवित्र शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचं फ्री सेशन होईल, वितरण होईल. आणि त्याचबरोबर वैभव डाके यांच्या पवित्र शुभ हस्ते मैत्री स्पोर्ट्स विनोद स्मृती धाकटी जुई आयोजित ग्राम पंचायत विंदणे प्रीमियर लीग फर्स्ट नाईट फर्स्ट मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा हिरो ठरला ज्याचं नाव आहे सुजल नवाले. तर सुजल चला लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. आणि दोन्ही कर्णधारांनाही रिक्वेस्ट असेल अनिकेत जोशी आणि सुजल नवाले हे दोघेही येतील या ठिकाणी. दोन्ही कर्णधार येतील. आता आपण पाहू शकाल आताच आमच्या पंचांचा स्कॉट सुद्धा बदलला गेला. ग्राउंडवरती महत्वाची सूचना आहे, आपण प्लीज आपले हिल शूज असतील तर ते वापरू नका धावपट्टी 4 रजनीमध्ये आपल्याला खेळण्यासाठी. तसं पाहिलं तर संयमी धावपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडेल. मी आल्यानंतर अगदी त्या धावपट्टीचा थोडासा अगदी विचार केला तर धावपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडणारी आहे. तर फलंदाजांना मात्र निश्चितच चौफेर टोले जंग. सुजन चला या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सज्जन नवाले यांचे सुपुत्र आणि ऋग्वेदा एंटरप्राइजेसचा खरं तर हा कर्णधार पद भूषविणार आहे. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या ठिकाणी आपण पाहू शकाल वैभवजी डाके यांच्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. खेळी आवडली असेल तर खेळीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. ऋग्वेदा एंटरप्राइजेसचा एक हार्ड हिटर बाहुबली थांबायचं आहे. सुजल खरं तर या ठिकाणी निश्चितच लीग आहे आणि लीग मध्ये बोलणं गरजेचं आहे सुजल. आणि कॅप्टनशिप मध्ये यशस्वी असणारा कॅप्टन आहे. तर सुजल खरं तर या लीग मध्ये आता दुसरा पर्व गेल्या वर्षी